कृषी प्रदर्शनामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ठेवलेले आहेत. आपण जरा सुरुवात करूया. हा पक्षी कुठला आहे? ही ऑस्ट्रेलियन कोंबडी आहे. ऑस्ट्रेलियन कोंबडी. हो, टर्की म्हणतात याला. टर्कीचा काय फायदा? हो, ही अंड्यासाठी चालती, मांसासाठी ही चालती. तिचं अंडं पण अंडी आता मार्केटमध्ये याचं प्रोडक्शन कमी आहे, त्याच्यामुळे हे आपण पिल्लांसाठीच यूज करतोय. कुठून आणली? हे आपलं बँगलोरवरून आणली. इथं फक्त दाखवण्यापुरती? हो, नाही, आपण 10 वर्ष याचं फार्मिंग करतोय. अगोदर बँगलोरवरून आणलेली आहे. म्हणजे आपल्या फार्म मध्ये आहे? हो, आपल्या फार्म मध्ये आहे. जाऊ आपण. एकच मिनिट. याचे चिक्स पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पक्षी कुठला? तो टर्कीचे 3 कलर मध्ये येतात हे पक्षी. टर्कीचे. हो, याचे चिक्स पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 2.25 महिन्याचे पक्षी आहेत, 2 महिना प्लस. यांचेच पक्षी का? हो, यांचेच पक्षी आहेत, अंड्यातनं तयार केलेले. लहान पक्षी. हो, चला आपण जरा पुढे जाऊ. या ना. आता हा माल संपलेला आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे लोकांनी नेलेला आहे. सोनाली जात आहे. ही अंड्यासाठी चालती, मांसासाठी चालती. अंड्याचं प्रमाण हिला वार्षिक 200 ते 220 आहे. आणि हो, हा कोंबडा आहे. आणि वजन वाढ याचं 80 ते 90 दिवसात 1200 ते 1300 ग्रॅम होतं. हा आपल्या फार्मवर आहे? हो, याची पिल्लं 1 दिवसाची आपल्याकडे मंचर मध्ये, मयूर याची मध्ये मिळतात. मंचर मध्ये? हो. तुमचं खाजगी काय? हो. आणि आता ब्लॅक ॲस्ट्रोलॉप शेतकऱ्यांनी नेलाय, त्याच्यामुळे तुम्हाला इथं काहीच नाही दाखवायला. तुम्ही फोटो घेऊ शकता. याचं वार्षिक अंड्याचं उत्पन्न खूप चांगलं आहे. 260 ते 300 अंडी मिळतात. केवढ्याला कोंबडी? केवढ्याला कोंबडा? 1 दिवसाची पिल्लं आपण 35 रुपयांनी विकतोय ब्लॅक ॲस्ट्रोलॉपची. त्याच्यानंतर हे पुढं कावेरी आहे. हे हो, मार्केटमध्ये हे खूप चाललंय. अंड्यासाठी पण चालतं, मांसासाठी खूप चालतं. कमी दिवसात जास्त वजन वाढ होते याची. आपण याची पिल्लं विकतोय 1 दिवसाची आणि 1 महिन्याची. तर 1 दिवसाचं पिल्लू 25 रुपयाला मिळतं. पिल्लू 25? हो, 25 रुपयाला 1 दिवसाचं पिल्लू मिळतंय. त्याच्यानंतर लाईफ किती आहे? यांचं लाईफ 5 वर्ष. आता हे किती दिवसाचे आहेत? हे 8 महिन्याचे आहेत. आता हा कोंबडा जर गिरायकाला घ्यायचा असेल तर केवढ्याला विक्री होईल? हा कोंबडा जर कस्टमरला पाहिजे असेल तर 1500 रुपयाच्या आसपास मिळून जाईल. कोंबडी? कोंबडी 700 रुपये. 700 रुपये. हो. त्यांना खायला काय घालता? खायला आपलं पोल्ट्रीचं पीठ असतं, आपलं घरगुती बाजरी ज्वारी टाकली तरी चालून जाईल. चला पुढे. बोट नाही दिला. हो, एकच मिनिट सर. हा गिरिराज जातीचा कोंबडा आहे आणि ही मादी. हो, याचं वैशिष्ट्य असं आहे की अंड्याचं प्रमाण याला 160 ते 180 वार्षिक आहे. आणि वजन वाढ्याची 60 ते 65 दिवसात हा विक्रीला येतो. म्हणजे याच्या तुलनेत हा फास्ट वजन वाढ देतो. ही अंडी काय वाजतात? अंडी आपल्या गावरांच्या रेट मध्येच विकली जातात. पुढे हा कुठला पक्षी? हा गिनी फाउल आहे. हा एक फोन करतो तुला. गिनी फाउल? हा फोन करतो. बरं, याची काय माहिती? ठीक आहे. हा, हो ठीक आहे, थँक्यू. याची माहिती सांगा. हे गिनी फाउल आहे. हे अंडी देतं. आणि याची वैशिष्ट्य असं आहे की स्वतःची अंडी स्वतः हॅच करतं. म्हणजे अंड्यातनं पिल्लं ते स्वतः काढतं. आणि याची पिल्लं असे उडतात हवेमध्ये. आणि याचं लाल कलरचं चिकन असतं. हे पाळायला परवानगी आहे? हो, पाळायला सर्व पोल्ट्री मध्येचे सर्व आहे. चला आपण पुढे जाऊ. हा कोंबडा कोंबडी कुठली? हे कोलंबियन ब्रह्मा जात आहे. आपण ही विक्रीसाठी नाही आणलेली शेतकऱ्यांना. आपण ही आमचाच माणूस आहे. आपण ही विक्रीसाठी नाही आणली शेतकऱ्यांना, तर ही फक्त डेमोसाठी दाखवायला. एवढा कोंबडा असतो हा. 6 किलो वजनाचा कोंबडा आहे. हा का विक्रीला नाही? आता याचं प्रोडक्शन करणार आहे आणि मग भविष्यात त्याचे चिक्स मोठे करून. वैशिष्ट्य? एकच मिनिट सर. हे माझे मित्र आहेत, अभिजित शिंदे. सर हा बेल्जियम कोलंबियन ब्रह्मा याचं नाव आहे. ऍक्च्युअली बर्फाळ प्रदेशामध्ये राहतो. त्याचा जर पाय वगैरे तुम्ही बसाल तर खालीपर्यंत याचे पाय आहेत. हा जवळजवळ 6 किलोचा म्हणजे 10 किलो पर्यंत जातो. अंड्यांचं प्रोडक्शन चालू आहे. वैशिष्ट्य म्हणजे आज दिसायला खूप सुंदर आहे सर. आणि हा इतका पाळीव आहे की तुम्ही जर घरामध्ये जरी पाळला ना तरी तुमच्या मांडीवर पण बसून इतका तो पाळीव प्राणी आहे. दिसायला सुंदर. आता आपल्याकडनं ऑर्गो टुरिझम वाले, हॉटेल रिसॉर्ट्स वाले, जे फार्म हाऊस वाले जे आहेत
ते शो पर्पज आपल्याकडनं घेऊन जातात. आणि जगातला हा जवळजवळ 70 दिवसामध्ये 2.5 किलो पर्यंत वजन चालू होतं सर. त्याची किंमत काय? सर आता आहे ना ह्याची 3,000 रुपये जोडी 7 दिवसाचं जे पिल्लू आहे ते आम्ही सेल आउट करतोय. तसं याची मागणी भरपूर मोठी आहे. लाईफ आहे 5-6 वर्षापर्यंत राहतं. फक्त वजन मेंटेन करावं लागतं तुम्हाला. अंडे आहे सर तुम्हाला आता. सर अंडे आपण विकत नाही, पण जस्ट आता तुमचा बाईट चालला होता तुम्हाला अंड दिसेल. हे बाहेर गावची गावरान जात आहे. शेतकऱ्यांना बाहेरच्या देशांमधले गावरान जात कसं असतं ते दाखवण्यासाठी आहे. आत्ताच अंडे घातलेले येस सर. हा ओरिजिनल कडकनाथ आहे. हा आयुर्वेदिक पर्पज किंवा ह्याला चरबी नसते. ज्याचं कोलेस्ट्रॉलचं ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी हे मीट पर्पज खाऊ शकता. बॅड पब्लिसिटीमुळे याचं मार्केट थोडं डाऊन होतं, पण आपल्याकडे दरवर्षी म्हणजे आपल्याकडे याचं प्रोडक्शन भरपूर प्रमाणामध्ये चालू आहे. ओरिजिनल कडकनाथ तुम्हाला बघायला भेटेल. पुढे जर तुम्ही जर आलात तर त्याला लावरी म्हणतात, बटर म्हणतात, तितर म्हणतात. यांचं अंड्यांचं प्रोडक्शन भरपूर आहे आणि सर्वात जास्त प्रोटीन याच्या मीट मध्ये. हो सर आपल्याकडे परवानगी आहे, पण सर्वात जास्त प्रोटीन या पक्ष्यांमध्ये, अंड्यांमध्ये आणि मीट पर्पज पण आहे. आता ही जगातली सर्वात छोटी कोंबडीची जात आहे. याचं बेल्जियम मिलीफ्लेअर असं याचं नाव आहे. त्या दोन्ही जाती बेल्जियमच्याच आहेत. याच्या पण पायाला तुम्ही बघत असाल तर पंख वगैरे आहेत. हा फक्त अर्धा किलोचा आहे आणि ह्याचं वजन एवढंच राहतं. आता हे दोघांचंही म्हणजे अंड्यांचं प्रोडक्शन चालू आहे. हा नर आहे, ती मादी आहे. नर इतका सुंदर दिसायला आहे, त्यामुळे हा पण शो पर्पज लोक आपल्याकडनं. सर हा जवळजवळ 3-4 वर्ष राहतो, त्याचा काही इश्यू नाहीये. सर आता हा विक्रीसाठी नाहीये, पण विक्रीसाठी जर काढला तर तुम्हाला 3,000-4,000 रुपये पेर मध्ये जातो. हे इंडियन रोड रनर बदक आहेत. ही बदकाची जात आहे. याचं अंड्यांचं प्रोडक्शन सर्वात जास्त आहे. 250 ते 300 अंडे वर्षाला भेटतात. बेकरीवाले आपल्याकडनं भरपूर हे घेऊन जातात. ज्यांना कोणाला आजार असेल कुठला तर डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही बदकाची अंडी खा. अंडे याचं साईज मोठं असतं, त्यामुळे खाण्यायुक्त पण चांगलं आहे आणि मीट पर्पज पण चांगलं आहे. तसाच दुसरा एक पांढरा शुभ्र बदकाची जात आहे. ह्याला म्हणतात व्हाईट पिकिंग, अमेरिकन व्हाईट पिकिंग बदक. याच्याही अंड्यांचं प्रोडक्शन चांगलं आहे. 150 अंडे वर्षाला तुम्हाला जर भेटतात आणि हा खाण्यासाठी आणि तुमच्या फार्म हाऊसवर शोभा वाढवण्यासाठी एकदम उपयुक्त आहे. प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, प्रतिसाद कसा मिळाला? सर प्रतिसाद खूप सुंदर भेटलेला आहे. गावरान कोंबड्यांचा मॉल जो आम्ही संकल्पना केली होती, रवी सरांनी आणि अभिजित शिंदे म्हणजे आम्ही केली होती की शेतकऱ्यांना सगळ्या जाती एका ठिकाणी बघायला भेटाव्यात. शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम हा होतोय की शेतकऱ्यांना नक्की जात कुठली पाळायची, अंड्यांसाठी पाळायची, गावरान कुठले असतात, गावरान कुठल्या व्हरायटी असतात. तर आपण सगळं नॉलेज शेतकऱ्यांना इथं दिलेलं आहे. खूप सारा प्रतिसाद शेतकऱ्यांकडनं पण भेटला आहे. बुकिंगही त्यांनी भरपूर केलेलं आहे. पण आम्ही इथं शेतकऱ्यांना उद्योजक बनवायचं काम आम्ही केलंय. गेले 15 वर्ष आम्ही याच्यामध्ये आहोत. यावर्षी आम्ही जवळ 12 जाती ठेवल्यात. पुढच्या वर्षी आम्ही जवळजवळ 15 ते 20 जाती ठेवू. बाहेर गावच्या गावरान जाती कशा असतात तेही शेतकऱ्यांना आपण डेमो पर्पज याच्यामध्ये दाखवत आहोत. लोकांना तुमचं फार्म हाऊस जर पाहायचं असेल, तुमचं पोल्ट्री फार्म पाहायचं असेल तर तुमचा नंबर काय, तुमचं नाव काय? मनसरचं सांगा तुम्ही. मयूर ॲक्च्युअलीज मंचर, मी रवी जाधव. आपल्याकडे तुम्ही येऊ शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860478290. गुगल मॅपवरती मयूर ॲक्च्युअली सर्च केलं तर लोकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि ज्यांना 1 महिन्याचे पिल्लं पाहिजे असेल, ज्यांना ब्रुडिंग जमत नसेल, त्यांनी शिक्रापूरचं लोकेशन आहे, शिंदे ॲग्रो फार्म शिक्रापूर. माझा नंबर आहे 9028682704. मी अभिजित शिंदे. ज्यांना कोणालाही पोल्ट्री संदर्भात जे काही माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला मयूर हॅचरीज आणि शिंदे ॲग्रो फार्मला सबस्क्राईब करा, जिथे तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन भेटून जाईल. किंवा आम्हाला कॉल केला तरी आम्ही तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देऊन जाऊ.